राम राम मंडळी, नमस्कार. कसे आहात? प्रिन्सेस आरवी चॅनलवरती मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी कसे होऊ शकता? बाहेरील वातावरण किती छान झालेलं आहे, पूर्ण हिरवळ झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आणि पावसाचं तर ढग जे आहेत ते कायमच येऊन थांबतात. तर मंडळी थोड्या वेळामध्ये मंडळी मुलांना सोडायला चाललेलं आहे. बाहेर सर्व वातावरण पाणी असतं मंडळी, बघू शकता. मंडळी आत्ताच आम्ही आरवी आणि भैयाला स्कूलमध्ये सोडून आलेलो आहे. पाऊस जोराचाच चालू होता तरी आम्ही सोडलेला आहे. आता थोड्या वेळानंतर त्यांचं टायमिंग होतं, आणायला जाणार आहे. तोपर्यंत आम्ही नाश्ता जेवण सगळं करून घेणार आहे. मंडळी बघू शकता, तुम्हाला बाहेरचं पण वातावरण दाखव. मंडळी दुपारच्या जेवणासाठी कढी केलेली आहे. तर मंडळी मी आता जेवणच करणार आहे, कारण कढी दिसलेली आहे, मला खूप आवडते. तर मंडळी तुम्ही म्हणाल की घरामध्ये इतकी शांतता कशी? तर मंडळी सकाळ सकाळ आरवी आणि भैया गेलेले आहे स्कूलला, तर त्याच्यामुळं खूपच शांतता आहे मंडळी. तर तुम्हाला लक्षात आला असेल कोणताही पाठीमागं आवाज येत नाही आहे. तर मंडळी सध्या चालू आहे पावसाळा आणि आपला श्रावण महिन्याची पण सुरुवात झालेली आहे. तर निसर्गामध्ये खूप सारे बदल होत आहेत, म्हणजे की पूर्ण निसर्गामध्ये हिरवं झालेलं आहे आणि पाऊस रोजच चालू असतो. तुमच्या भागात मंडळी पाऊस चालू आहे की बंद असतो? तर कमेंट करा मंडळी, कोणत्या भागातून व्हिडिओ बघतात तेही कमेंट करत जावा. तर आरवी भैयाला आत्ता आम्ही सोडून आलेलो आहे. जस्ट सगळ्यांचे नाश्ता जेवणच झालेले आहेत मंडळी. प्रियाचं काय तर चालू आहे काम झालेलं आहे आरवी भैयाला आणण्याचं. तर आम्ही चाललेलो आहे दोघांना आणण्यासाठी. तर मंडळी बघूया आता आल्यानंतर काय करतात आरवी भैया. मंडळी सायंकाळच्या 6 वाजलेल्या आहेत. आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये. आत्ताच मंडळी पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये. तर मंदिराचा परिसर बघू शकता मंडळी, किती छान आहे, किती सुशोभितपणा आहे आणि स्वच्छता तर किती छान आहे. तर पहिल्यांदा सुरुवात आम्ही केलेली आहे दत्तगुरूंपासून. तर दत्तगुरूचं पूजन करत आहोत आम्ही. भैया बघू शकता मंडळी मागं कसा थांबलेला आहे. आम्ही पुढं गेलेलो आहे पाया पडायला आणि भैया बाहेरच थांबलेला आहे. तर इकडं बघू शकता प्रिया जी आहे ती देवबाप्पाच्या पाया पडायला आरवी पण आलेली आहे मंडळी. बघू शकता प्रियाची पण पूजा चालू आहे, कारण तर भैया म्हणला मी बाहेरच थांबतो. तर मंडळी बघू शकता कसा थांबलेला आहे. तर मंडळी मूर्ती बघू शकता बाप्पाची किती छान आहे. तर आम्ही इथं दर आठवड्याला येतो दर्शनासाठी, कारण ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर फायदा एकच आहे मंडळी. बघू शकता परिसर बघू शकता. आता राधाकृष्णाचं मंदिरामध्ये आलेलं आहे, म्हणजे एकाच मंदिरामध्ये सर्व मंदिर आहेत असं समजू शकता मंडळी. तर हे बघा, हे जे आहे ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे, म्हणजे एका मंदिरामध्ये सर्व मंदिरं आहेत असं आहे मंडळी. खूप मोठा एरिया आहे आणि हे जे आहे ते महादेवाची पिंड आहे, बघू शकता खूप छान आहे. आणि हेही मंदिर त्याच मंदिरामध्ये आहे, म्हणजे एकच मंदिराचा परिसर आहे आणि त्याच मंदिरामध्ये सर्व मंदिरं केलेली आहेत. त्याच्यामुळं भाविक भक्तांना खूप सोयीस्कर पडतं, कारण आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो ना तर आपल्याला सर्वच देवी देवतांचं दर्शन होतं. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. असं मी पहिलंच मंदिर मंडळी बघतोय की ज्याच्यामध्ये असं आहे की सर्व मंदिरं आहेत आतमध्येच. तर बघू शकता, आणि असं नाही की फक्त मूर्ती आहे, मंदिरच आहेत. आता हे बघू शकता मंडळी, आता हेच मंदिर बघा, हे पण मंदिर ह्याच मंदिरामधला पार्ट आहे. तर बालाजी देवाचं किती छान मंदिर आहे. हे आहे राधाकृष्णाचं मंदिर. तर बघू शकता आजूबाजूला खूप चांगले चित्र लावलेले आहेत आणि परिसर पण एकदम स्वच्छ आहे, निगा व्यवस्थित राखलेले आहे. त्याच्यामुळे ह्या मंदिरामध्ये आम्ही नेहमी येतो प्रत्येक आठवड्याला. मन एकदम प्रसन्न होतं, कारण भक्तिभावानं प्रत्येकजण येत असल्यामुळं ना पॉझिटिव्हिटी खूप चांगली असते मंदिरामधली कधीही. तर बघू शकता मी मंदिरातली मूर्ती जी आहे ती पूर्ण जवळून दाखवलेली. आरवी भैयाने थोडा हट्ट केलेला आहे की आम्हाला पण अगरबत्ती द्या. तर आरवी भैयाला पण आम्ही अगरबत्ती दिलेले आहे. तर मंडळी कसे आहात? तर आता आम्ही घरी आलेलो आहे. तर जेवणाचं टायमिंग झालेलं आहे, म्हणजे 8:30-9 आलेत. जेवणाचं ताट तयार आहे. प्रियानं मस्त स्वयंपाक आज केलेला आहे. बघू शकता माझ्या आवडीचं वांगा आहे, वरण आहे, भेंडे आहे. तर या मंडळी जेवायला.